आमच्या आणि महादेवांच्या विवाहात अडथळा आणण्याची ताकद ना नियतीत आहे ना कोणत्या असुरात। जिथे शुभ कार्य असतं तिथे समृद्धी स्वतः येते। माझ्या अस्तित्वाचं हे कोमेजलेलं फूल होताना तुला काहीच वाटत नाहीये देवी। तुला जर ही परीक्षा अर्धवट सोडायची असेल तर मी सुद्धा हा प्रवास इथेच थांबवेन, कारण एकटीने श्रद्धा होऊन देण्याची ताकद नाहीये आता माझ्यात। तुम्ही इथे काय करताय? मी सगळीकडे असते, या झाडांमध्ये, त्यांच्या पानांमध्ये, त्यांच्या फुलांमध्ये आणि तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या या अश्रूंमध्ये सुद्धा। तुम्ही मला समजेल असं बोलाल का? मागच्या वेळी तुम्ही असंच केलं, मला कुठल्या तरी गोष्टीत अडकवलं आणि माझ्या नकळतच मला एका नव्या प्रवासावर पाठवून दिलं। गोष्टी असतातच अडकण्यासाठी, गोष्टी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात, तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देतात। म्हणून तर गोष्टी ऐकवल्या जातात, रचल्या जातात, देवतांकडून घडवल्या जातात, कारण त्यातून शिकवण मिळावी। मग माझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अशी गोष्ट आहे का तुमच्याकडे? तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असशील तर सांगेन। सांगा, मला माझी उत्तर मिळतील अशी गोष्ट मला सांगा। मग ऐक, फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही। कान्यकुब्ज नावाचा एक समृद्ध देश होता। त्या देशात रेणू उर्फ प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करत होता। मोठा पराक्रमी होता तो, पण त्याच्या मनात एकच इच्छा होती, मला कन्यारत्न प्राप्त व्हावं। आणि त्या इच्छेसाठी त्यांनी मोठा कन्या कामेष्ठी यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीतून एक सुंदर कन्या जन्माला आली। राजाने प्रेमाने तिचं नाव कामली ठेवलं, परंतु रेणू राजाची मुलगी म्हणून लोक तिला रेणुका म्हणू लागले। मग काळ पुढे सरकत गेला, रेणुका मोठी झाली, वयात आली। रेणू राजाने तिचं स्वयंवर भरवलं, अनेक राजे योद्धे आले आणि शेवटी रेणुकेने निवडलं शांत, तपस्वी आणि तेजस्वी अशा जमदग्नी ऋषींना। आणि मग लग्नानंतर त्यांच्या संसार वेलीवर 5 फुलं उमलली, रुमनवत, सुषेण, वसु, विश्वावसु आणि सर्वात धाकटा रामभद्र, जो संपूर्ण जगाला परशुराम म्हणून ओळखला गेला। रेणुका आणि जमदग्नी ऋषींचा संसार खूप सुखाचा चालला होता। आश्रम छोटासा होता, पण त्यात समाधान खूप मोठं होतं। रेणुकेचे पातिव्रत्य इतकं प्रखर होतं की रोज सकाळी ती नदीकाठी जायची, तिथल्या साध्या वाळूपासून घागर घडवायची आणि त्या घागरीत पाणी भरून आश्रमात आणायची। इतकंच नाही तर त्या घागरीला आधार म्हणून सापाचं वेटोळ सुद्धा तिच्या आज्ञेत शांत पडून राहायचं। तिच्या निष्ठेचं ते सामर्थ्य होतं। एक दिवस नियतीने वेगळीच परीक्षा घेतली। रेणुका नेहमीप्रमाणे नदीवर गेली, तेव्हा तिने तुंगभद्रेच्या पाण्यात चित्ररथ गंधर्वाला जलक्रीडा करताना पाहिलं। त्या दृश्याकडे पाहताना एका क्षणासाठी तिचं मन विचलित झालं, अगदी एका क्षणासाठी। आणि त्या एका क्षणाने सगळं बदललं। तिने वाळूपासून घागर घडवण्याचा प्रयत्न केला, पण वाळू पुन्हा पुन्हा हातातून निसटत राहिली। तिचं सामर्थ्य हरपलं होतं। शेवटी रेणुका रिकाम्या हाताने आश्रमात परतली आणि ते पाहताच जमदग्नी ऋषींच्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली। संशय, जो एका क्षणात कुठल्याही पवित्र नात्याची पायाभरणी हदरवू शकतो। विश्वास कितीही दृढ असला तरी मनात शंकेची एक ठिणगी पडली तरी सगळं जळायला वेळ लागत नाही। हा तोच संशय जो काही काळापूर्वी तुझ्याही मनात निर्माण झाला होता पद्मा। संशय? माझ्या मनात कधी संशय निर्माण झाला होता? गंगाईने एकदा तुला जेवायला वाढलं आणि त्याच वेळेस शुंभा आली।
तुझ्यातलं आणि गंगाईमधलं बोलणं तुळजाईला ठाऊक नव्हतं आणि पाहुणी म्हणून त्या ताटावर शुंभा बसली. पद्मा, तुला बी भूक लागली असेल ना, तू पण बसून घे. हा बसतेच. शुंभा, तू आलीस? ये जेवायला बस. आई, शुंभा आलीये बघ, तिला पण वाढ ना जेवायला. शुंभा राणी देवींच्या अधिक जवळ जातात. खरं सांग पद्मा, त्या क्षणी तुझ्या मनात शंकेची एक तरी रेष उमटली नव्हती का? एका क्षणासाठी सुद्धा तुझा विश्वास डळमळला नव्हता का? संशय तुझ्याही मनात आला होता पद्मा. एका क्षणासाठी का होईना देवी आपल्यापेक्षा शुंभाच्या अधिक जवळ जात नाहीये ना, ही शंका तुझ्याही मनाला स्पर्शून गेली होती. म्हणूनच सांगायचा प्रयत्न करते की तुझ्या बरोबर हे का घडतंय त्याचं उत्तर बाहेर शोधू नकोस, कारण उत्तर नेहमी परिस्थितीत नसतं, ते आपल्या मनात दडलेलं असतं. माणूस जेव्हा इतरांना दोष देण्याचं थांबवून स्वतःच्या मनात डोकावतो ना, तेव्हाच त्याला खरी उत्तरं सापडायला सुरुवात होते. म्हणजे माझ्यासोबत हे जे काही घडतंय देवींची नाही, माझ्या विश्वासाची परीक्षा आहे. मी हा प्रवास अर्धवट सोडून देणार होते, पण तुमच्या ह्या कथेने मला माझंच सत्य सांगितलं. संकट आली म्हणून मार्ग सोडायचा नसतो, विश्वास अधिक घट्ट करायचा असतो. आणि म्हणूनच मला आता हा प्रवास पूर्ण करावाच लागेल. मी कुठे आहात तुम्ही? कुठे गेला त्या साध्वी? त्या आहेत तरी कोण? लक्ष्मी, तू इथे आलीस, आम्हाला खूप बरं वाटलं. पण आम्हाला सांग, संकटात असताना नेहमी तू कशी धावून येतेस? जशी तू माझ्यासाठी आलीस तसेच आम्ही तुझ्यासाठी आलो. आणि आपण सगळेच या सृष्टीचे रक्षण करते आहोत ना, त्यामुळे तू माझं रक्षण करणं आणि आम्ही तुझं रक्षण करणं हेच तर आपलं दायित्व आहे. आणि आम्हाला सांग, विष्णुदेव कसे आहेत? त्यांना ठाऊक आहे ना, बहिणीच्या विवाहामध्ये भावाची उपस्थिती पहिली असते. काय ह्यावेळी सुद्धा ते काही कारण देणार आहेत? काळजी करू नकोस, तुझ्या लग्नात तुझे भाऊ येणार नाहीत असं कधी होईल? योग्य वेळी ते नक्की येतील. आणि नेहमी सारखं सगळ्यांच्या नजरा स्वतःकडे वळवून घेतील. नाही, यावेळी तुझा हा मान दुसऱ्या कोणाकडेही जाणार नाही. आणि काय ग, इतकी लाजतेस का तू? पण मला सांग, ज्यांच्यासाठी तू इतकी लाजतेस ते नेमके आहेत कुठे? अगं ते देवी, देवी, अगं शुंभा, तू हे कशाला घेऊन आलीयस? त्याच्यासाठी दासी आहेत ना, ते ठेव तिथे आणि इथे आमच्या बरोबर बस. अहो पण देवी. शुंभा, बस आमच्या बरोबर. बरं. शुंभा, मी तुझ्याबद्दल ऐकलं आहे. स्वतःचा कुळ सोडून सत्याचा मार्ग निवडणं नेहमीच कठीण, पण त्याबद्दल तुझं विशेष कौतुक आहे. लक्ष्मी देवी, कौतुक तर आम्हाला तुमचं करावंसं वाटतं, कारण आज पहिल्यांदा आम्हाला दैवी कुळातील शक्तीचा आणि तुमच्या एकीचा दाखला पाहायला मिळाला. अगदी खरं बोलते शुंभ. लक्ष्मी योग्य वेळी आली आणि तिने हा विधी पूर्णत्वाला नेला. ती आली नसती तर हा सोहळा अपूर्ण राहिला असता. हो, तुळजा, मला त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे.
काय झालं लक्ष्मी? इथे येण्यामागे एक विचित्र घटना घडली ज्याचं उत्तर आमच्याकडे सुद्धा नाही. काय घडलंय? आपण जो असुर पाठवला होता त्याचा बळी गेला, कारण तुळजाने त्याचा अंत केला. सम्राज्ञी, इतका त्रागा का करता आहात? जे झालं ते होणार हे आपल्याला ज्ञात होतं. तुळजाच्या प्रासादात इतक्या देवी एकत्र असताना, इतकी स्त्री शक्ती एकवटलेली असताना दुसरं काय होणार होतं? मला आधी सांगा, तो विधी पूर्ण झाला नाही ना? काही काळासाठी आपला जो उद्देश होता तो पूर्ण झाला होता, परंतु तोवर एका देवीची तिथे भर पडली. म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी तिथे आली आणि तिने सगळं काही बदलवून टाकलं. लक्ष्मी? आपण रचलेला डाव तिच्या एका पावलाने उलटला. अशुभाचं पारडं हलकं पडलं आणि शेवटी शुभच जिंकलं. सम्राज्ञी, हे सगळं कसं झालं? पुन्हा तेच घडतं आहे जे याआधी घडून गेलंय. म्हणजे लक्ष्मीच्या तोंडून आम्ही स्वतः ऐकलं. लक्ष्मी, तुझं इथे येण्यामागे नक्की काय कारण होतं? मला आधीच कोणीतरी माहिती दिली होती की तुझ्या चुडा भरण्याच्या विधीमध्ये काहीतरी अशुभ घडणार आहे. सूचना कोणी दिली होती? माहित नाही, पण हे पहा. हा तर तसाच लखोटा आहे. तसा म्हणजे देवी, महालक्ष्मी देवींना सुद्धा असाच लोखोटा मिळाला होता, ज्यामध्ये धोक्याची सूचना आधीच दिली होती. कोण आहे ती व्यक्ती जी असुरांची प्रत्येक चाल आपल्यापर्यंत पोहोचवते? यात सगळं काही स्पष्ट लिहिलं आहे. असुर देवकासरांचा वेश घेऊन येणार आहे आणि जे काही घडणार आहे ते सगळं त्यामध्ये लिहिलं आहे. आणि हा जो कोणी व्यक्ती आहे त्याला हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं हीच त्याची इच्छा असेल. देवी, आम्हाला पाहू द्या. देवी, कोण आहे ही लखोटा पाठवणारी व्यक्ती? कोण आहे? कोण आहे तो ज्याला आपल्या प्रत्येक डावाची इत्यंभूत माहिती आहे? आम्हाला ही खूप भीती वाटायला लागली. त्याने आमचंही जर का सत्य उघड केलं तर देवी आम्हाला जिवंत ठेवणार नाही. काहीतरी करा, काहीतरी करा असुर नरेश. तो कीटक त्याचा शोध घेतो आहे, परंतु अद्यापि त्याच्या हाती काहीही लागलेलं नाही. एक निश्चित आहे सम्राज्ञी, तो विश्वासघाती गुप्तचर आमच्या हाती सापडला की त्याचा अंत आम्ही अत्यंतिक भयावह करू. आणि तोवर आपण काय करायचं? निष्क्रिय होऊन हे सगळं घडताना पाहत राहायचं? नाही सम्राज्ञी, आपण आपला प्रत्येक डाव खेळत राहायचा. दैवी अंश अंकित करून अजेय उद्धार साधायचा आहे आपल्याला. पुढचा विधी कुठला आहे? विवाह मंडपाची उभारणी. ठीक आहे, आपण ही पाहूया. हा विवाह मंडप कसा उभारला जातो ते. एक लक्षात घ्या सम्राज्ञी,
त्या तुळजाला प्रत्येक डाव जिंकायचा आहे आणि आपल्याला केवळ एक. आज काहीही झालं तरी देवीचा मंडप उभा राहणार नाही आणि आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण शुंभा म्हणतात आम्हाला. शुंभा. जिथे आमचं पाऊल तिथे अशुभाची चाहूल. सम्राज्ञी, कोणत्याही स्थितीत हा विवाह मंडप उभा राहता कामा नये. हो अचूक नरेश, आमची सुद्धा तीच इच्छा आहे. परंतु हे कसं करायचं? हे काय आहे? ही सैतानवटीची फळं आहेत. सैतानवटीची फळं? असून नरेश, ही तीच बीज आहेत ना ज्या बीजांनी तुळजाच्या परिसरामध्ये हाहाकार माजवला होता? ही सैतानवटीची फळं म्हणजे अशुभाचं, अमांगल्याचं मूर्तिमंत रूप आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की प्रत्यक्ष देवांना सुद्धा कोणत्याही युगात या अशुभाचा स्रोत कधीच शोधता येणार नाही. हो, मागच्या वेळी सुद्धा तुळजाला ही बीज शोधण्यासाठी खूप कष्ट करावे लागलेत. अर्धी माया तर या फळात दडली आहे. आता या फळांच्या सहाय्यानं तुळजाच्या प्रासादातलं वातावरण तुम्ही असं बदलून टाका की त्या वास्तूत आता कोणतंही मंगल कार्य होणार नाही. तो विवाह मंडपच उभा राहिला नाही तर विवाह होईल कुठे? शुंभा, अगं काय करत होतीस? काकू, तुम्ही इथे? आम्ही तयार होत होतो, दागिने घालत होतो. बरं झालं बाई, तू दागिन्यांचा डबा बाहेरच काढून ठेवला. हा? अगं, अंबानीनं माझ्या कानातल्याच्या फिरक्याच हरवल्यात बघ. तुझ्याकडे आहेत का ग? नाही, बहुतेक नसाव्या आमच्याकडे. तू मग आजकालच्या पोरींना ना शोधायचाच कंटाळा आहे बघ. तू बी तसलीच आणि ती तुळजा बी तसलीच. थांब, मी बघते. काकू, अहो काकू, खरंच नाहीये याच्यात. मग काय युद्धाचं साहित्य ठेवलं आहेस का याच्यात? काकू, आम्हाला क्षमा करा, परंतु हे दागिने ना असुर नरेशांनी दिलेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीचा हात ना या दागिन्यांना नको लागायला. बस एवढंच. म्हणून अगं, डोळ्यात पाणी बिणी आलं की काय? बरं, तू सांगतेस तर नाही लावत त्याला हात, पण त्या दागिन्यांना तुझा बी स्पर्श झाला आहे आणि ते तुझे दागिने म्हणून मिरवायला मी कमी जास्त करणार नाही बघ. काकू, तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, काही आठवणी खरंच खूप त्रासदायक असतात आणि म्हणून त्या नकोशा वाटतात आम्हाला. तुम्हाला ना, अगं तुम्हाला फिरकी हवी ना, हे घ्या. नको,
तू राहू दे अगं. अहो असं काय करताय? तुम्हाला हवंय ना? हे घ्या, मी माझ्यासाठी ना दुसरं शोधेन. हं? एक लक्षात ठेव शुंभा, मला 2 नाही, तुझ्या सकट 3 पोरी आहेत. आणि तिन्ही भी लई गुणाच्या आहेत बघ. बरं, तू आवर पटपट, लोक वाट बघत आहेत. हो. नारायण नारायण. प्रणाम देवी. देवी, अहो आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या विवाहाची शुभ वार्ता आम्ही संपूर्ण त्रैलोक्यात देऊन आलो. नारायण नारायण. अहो कैलासावरून अनेक गण या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी दक्षिण कैलासाच्या दिशेने निघालेले आहेत. नारायण. वाचलो. आज बहुतेक नशीब पुन्हा आमच्याच बाजूने. आणि जर का नशीबच आमच्या बाजूने असलं तर आजचा दिवस हा तुझ्यासाठी अशुभ ठरणार एवढं मात्र नक्की. शुंभा म्हणतात आम्हाला. शुंभा. जिथे आमचं पाप तिथे अशुभची चाल.